मुंबई राज्यात 17 सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान कालावधीत गावाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण काम करण्याची सरपंचांना संधी असून सरपंचांनी या अभियानातून महत्त्वपूर्ण योगदान द्यावे असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केले। सरपंच परिषदेच्या विविध मागण्यांबाबत ग्रामविकास मंत्री श्री गोरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली। यावेळी सरपंच परिषदेचे अध्यक्ष दत्ताभाऊ काकडे आणि पदाधिकारी उपस्थित होते। ग्रामविकास मंत्री म्हणाले की गावाच्या विकासासाठी शासन अनेक योजना राबवित आहे। अभियान कालावधीत गावातील आवास योजनेतील घरकुल उद्दिष्ट पूर्ण करणे, ग्राम स्वच्छता, सुंदर शाळा, बचत गटांचे सक्षमीकरण, सौर ऊर्जा वापर वाढविणे व महिला सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही यंत्रणा उभारणे अशा कामांच्या माध्यमातून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानातून गावामध्ये विकासासाठी चांगले काम केले जावे असे आवाहन केले। महा ई सेवा केंद्राच्या देण्यात येणाऱ्या सेवा व दाखल्यांच्या शुल्कापोटी जमा होणाऱ्या निधीतून ग्रामपंचायतीच्या निधी व्यतिरिक्त शासन शुल्क व संबंधित सेवा केंद्र परिचालकाचे सेवा शुल्क याचा समावेश आहे। राज्यातील सर्व गावांमध्ये ग्रामपंचायतच्या अंतर्गत महा ई सेवा केंद्र कार्यरत असून या मार्फत 342 दाखले व सेवा दिल्या जातात। याचे शुल्कापोटी जन्म होणाऱ्या निधीपैकी 30% निधी ग्रामपंचायत स्तरावर वापरण्यास परवानगी देण्यात आली असून यातून विविध कामे केली जावी असे मंत्री श्री गोरे म्हणाले। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।